आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे. 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. तुमची प्रतीक्षा जी आहे ना, ही संपलेली आहे. कारण की उद्या आषाढी निमित्त शेतकरी बांधवांना इथे नमो शेतकरी योजनेची ₹4,000 बद्दल मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. शेतकऱ्यांना पेरणीच्या टायमामध्ये याचा खूप मोठा जो फायदा आहे ना, या ठिकाणी होणार आहे. याबद्दलची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. अनेक शेतकरी बांधव जे आहे ना, हे आपल्याला विचारत आहे, की सर पुढील जो हप्ता आहे तो नेमका कधी येणार? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रथम वाटप होण्याची शक्यता या ठिकाणी असणार आहे? तर याबद्दलची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बघणार आहोत. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, की मुख्यमंत्री साहेबांनी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची ₹2,000 आणि 10व्या हप्त्याचे ₹2,000 असे ₹4,000 मिळून आजपासून म्हणजे आषाढी निमित्त इथे वाटप होणार असल्याची माहिती आपल्याला भेटत आहे. आता जी चिंता आहे ना, ती इथे मिटलेली आहे. सर्वांना पैसे जे आहे ना, ते मिळणार आहे. परंतु सगळ्यात पहिले जे वाटप आहे ना, हे पहिल्या टप्प्यामध्ये खूप जिल्ह्यामध्ये ते होणार आहे. म्हणजे 10 जिल्ह्यांमध्ये याचं पहिलं जे वाटप आहे ना, ते होणार आहे. परंतु त्याआधी तुम्हाला अटी ज्या आहे ना, ह्या अटी पूर्ण केलेल्या असतील तरच तुम्हाला जे पैसे ते तुमच्या अकाउंटवरती ते जमा होणार आहे. अन्यथा तुम्ही या लाभापासून वंचित इथे राहू शकता. म्हणजे तुम्हाला ₹4,000 जे आहे ना, ते इथे भेटू शकणार नाही. जर तुम्ही या अटी पूर्ण केल्या नाही तर. तर सगळ्यात पहिले आपण त्या अटी बघणार आहोत आणि त्यानंतर जे कोणते जिल्हे आहेत त्यामध्ये सर्वप्रथम वाटप होणार आहे ते सुद्धा बघणार आहोत. बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे, कारण की तुमचा जर जिल्हा त्यामध्ये असेल तर तुम्हाला पैसे जे आहे ना, ते उद्याच्या उद्या तुमच्या अकाउंटवरती ते जमा होणार आहे. तर सगळ्यात पहिले जी अट आहे ना, ती अटी आपण इथे बघणार आहोत आणि त्यानंतर जिल्ह्याची यादी इथे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायची, तुमची ई-के-वाय-सी पूर्ण आहे का? ते एकदा तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. कारण की मागे सरकारने सांगितलेलं होतं, की ज्यांना पी-एम किसान योजनेचा हप्ता पाहिजे असेल, त्यांनी ती के-वाय-सी जी आहे ना, ती करायची आहे. तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला व्हिडिओचं संपूर्ण के-वाय-सी कशी करायची त्याचं जर पाहायचं असेल, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. त्यावर मी तुम्हाला नक्की व्हिडिओ इथे बनवणार आहे. तर सगळ्यात पहिले ती के-वाय-सी ती करून घ्यायची आहे आणि बँकेची सुद्धा के-वाय-सी तुम्हाला इथे पूर्ण करायची आहे. त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे, डी सुरू असणे, तसेच फॉर्मर आय-डी किंवा आवश्यक नोंदणी पूर्ण असणे तुम्हाला इथे गरजेचे आहे. तर बघा, तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असावं. त्यानंतर तुमचं डी हे ॲक्टिव्ह असणं गरजेचे आहे. डी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला पैसे येत असतात. त्यामुळे डी ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं इथं असतं. याशिवाय तुमच्या अर्जातील नाव असेल, आधार असेल, सातबारा असेल आणि बँक खात्याची जी माहिती आहे ना, ही सर्व जी आहे ना, एकसारखी असणे गरजेचे आहे. बघा, तुमचं नाव जे आहे ना, तुमचं आधारवरचं नाव असेल, सातबारा असेल किंवा बँक खात्याची जी माहिती असते ना, ही सगळी माहिती एकसारखी असणे गरजेचे आहे. या तिन्हीवर तुमचे जे नाव आहे ना, हे सारखे असणे इथे गरजेचे आहे. तरच तुम्हाला हे जे पैसे ते इथे भेटणार आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रथम टप्प्यामध्ये लाभार्थ्यांना इथे पैसे भेटू शकतात. तर उपलब्ध माहितीनुसार प्रथम टप्प्यात या जिल्ह्यांची जी यादी आहे ना, ती इथे आलेली आहे. मी तुम्हाला इथे त्याचे नावसुद्धा आता सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले धाराशिव जिल्हा आहे. त्यानंतर पुणे, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, सांगली, सातारा, ठाणे, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, गडचिरोली, गोंदिया आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात पहिले जे वाटप होणार आहे. आणि जर तुमच्या जिल्हा या यादीमध्ये असेल, तर तुमच्या खात्याची सर्व कागदपत्रे योग्य आहे का? ई-के-वाय-सी पूर्ण आहे का? बँक खाते आधारला लिंक आहे का? हे एकदा तुम्ही नक्की तपासून घ्यायचं आहे. जर तुम्ही हे तपासले तर तुम्हाला हे जे ₹4,000 ना, हे तुमच्या अकाउंटवरती ते जमा होणार नाही. तर सगळ्यात पहिले ते एकदा तुम्हाला काम करून घ्यायचं आहे. तरच तुमच्या अकाउंटवरती इथे जे पैसे आहे ना, ते इथे जमा होणार आहे. कारण पात्रता पूर्ण असलेल्याच जे खात्यात जे पैसे आहे ना, ते इथे जमा होणार आहे. जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये जर नसेल, तर काळजी करण्याचं कुठलंही तुम्हाला इथे कारण नाही आहे. अनेक वेळा शासनाकडून टप्प्याटप्प्याने जो निधी आहे ना, हे वितरित केला जातो. त्यामुळे पुढील टप्प्यात इतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना इथे जो लाभ आहे ना, तो इथे भेटू शकतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन या ठिकाणी घ्यायचं नाही. त्यानंतर तुमचा मोबाईलचा मेसेजवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. नियमित पासबुक किंवा बँक ॲपवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे.
जर कधी-कधी काय होतं, की पैसे आपल्या अकाउंटवरती ते जमा होतात, परंतु आपल्याला एस-एम-एस येत नाही आणि त्यामुळे आपण म्हणतो, की बाकीच्यांना पैसे आले, मला आले नाही. तर सगळ्यात पहिले आपल्याला एस-एम-एस इथे आला नाही, तर आपल्याला काय करायचं बँक पासबुकमध्ये एकदा एंट्री करून घ्यायची आहे. तरच तुम्हाला इथे जे पैसे आहेत तुम्हाला आले का नाही तेच तुम्हाला समजणार आहे. मोबाईलच्या भरोश्यावर इथे राहू नका. तुम्ही बँकेत जाऊन तिथे चेक करू शकता. अशा सरकारी योजनेसाठी आणि पी-एम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना किंवा शेतकरी योजना असेल, या सर्व अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनल तुम्हाला नक्की फॉलो करायचा आहे. सबस्क्राईब करून घ्या आणि इतर बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.